आम्हाला मिलता है पर महंगा मिलता है, हम नहीं खाते, हमारे औकात के बाहर है। तर आपण आलोय आता हाऊस बोटला आणि हाऊस बोटचा एरिया बघा। सांबर त्याच्यावर घेतले चपाती पापड आहे का तो फुलका राईस पापड राईस। नमस्कार मंडळी, डे 4 मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। कालच्या ब्लॉगचं मी एंड नाही केला, डायरेक्टच एंड करेन कारण जेवलो आणि येऊन झोपलो, दमाल झालेलो खूप। थोडं रील्स केले, हॉटेलचं राहिलं डिटेलिंगमध्ये। तर आता आम्ही वाजले सकाळचे 8 आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला, कारण आम्हाला जी नेक्स्ट हाऊस बोट आहे ती आम्हाला 1 पर्यंत तिथे ते चेक इन करायचं आहे, त्यामुळे 4 तासाचा प्रवास आहे। ड्रायव्हर बघू कुठे गेला, ड्रायव्हर बघितलं तर नाही आहे गाडीमध्ये, तर नाश्ता करायला गेला बघू। त्याने आम्हाला सांगितलं 8 वाजता निघायचं आहे, काय करू, आणि अजून आम्ही निघालो नाही। तरी तो भारी आहे माणूस, प्रत्येक गोष्ट ऐकतो। तर मित्रांनो झाला आहे नाश्ता आमचा, पटपट नाश्ता केला कारण पुढच्या लोकेशनला जायचं आहे, 4 तास प्रवास आहे। आणि रेडी झालो, सकाळी 6 वाजता उठायचं। हो, सकाळी 6 वाजता उठायचं सवय नाही आहे मित्रांनो, पण ट्राय करतो। येस देतो की इथं चाबी दिली आणि आता चाललो गाडीमध्ये। गाडी रेडी आहे, सामान पण रेडी। चला भेटू नेक्स्ट लोकेशन, बाय बाय। चेकआउट झालं आहे आणि निघालो या हॉटेलवरनं। काली ते मस्त शॉपिंग केली आणि तेजू पण रेडी आहे। आता 4 तासाचा प्रवास कसा होणार काय माहिती। 1 वाजता आम्हाला पोहोचायचं आहे बोटला, तर मध्ये काय सीन्स तर आम्ही जे बघू, फोटो काढायचा असेल तर, नाहीतर मग आपण डायरेक्टच तिकडं। चेहऱ्याची पण वाट लागली पूर्ण। चला भेटू आपण डायरेक्ट नेक्स्ट लोकेशनला, बाय बाय। 2 hours later 3 तासाचा प्रवास गाडीमधला झालेला आहे, अजून 1 तासाचा प्रवास राहिला आहे, पण त्यासाठी आता एक म्हटलं ब्रेक घेऊ आणि नारळ पाणी पिऊ। तर आता आम्ही दोघं आले, तर आता आम्ही रिफ्रेशमेंट करतो थोडं, नारियल पाणी। नारळ पाणी मस्त, नारळ पाणी पिऊ। पाऊस पण खतरनाक लागला आहे भाई। आम्हाला वाटलं, आता असं वाटत होतं मला ना की आपण जिथे आता इकडे पाऊस आहे, मध्येच भेटला आम्हाला पाऊस। आम्हाला वाटलं की आता इकडे पण एलिपीला पण काय पाऊस आहे काय, लेकिन तू कर भी क्या सकता है यार। पण थोडासा होता, गेला निघून, त्यामुळे काय टेन्शन नाही। आता ऊन आहे कडक, इकडे बघू कसा चान्स भेटतो फोटो काढायला। आणि 1चं चेक इन आहे, त्यामुळे लवकर जावं लागेल, म्हणून जरा 12:30पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ। आणि आम्हाला युपीचा येतो, तर त्याला पण हिंदी मराठी येतो। इकडे पुण्यात काम केलं जातं, तो आमच्या तिची नावं सांगतो, पिपरी वगैरे, त्यामुळे भारी आहे माणूस। नारळ पाणी पितो आणि आता चला भेटू थोडं, बाय। ये हमारा किंग प्रॉन्स बोल। किंग प्रॉन्स वो नहीं मिलता है पर महंगा मिलता है, हम नहीं खाते, हमारे औकात के बाहर है। later that same evening तर मित्रांनो नमस्कार, आपण आलोय आता हाऊस बोटला आणि हाऊस बोटचा एरिया बघा किती मस्त आहे। इथे आम्हाला सोडलं त्यांनी आणि हा एरिया पूर्ण, आणि आता आपण चाललोय बोटमध्ये जायचं आहे आम्हाला। हा व्ह्यू आहे, स्टेरिंग, वॉकी टॉकी, इथे फोटो काढायचे आहेत। इथे स्टेरिंग आहे, इथून एंट्रन्स आहे, आणि हा आहे बसायचा एरिया, म्हणजे इन शॉर्ट रिसेप्शन एरिया।
ओ माय गॉड, मॅडम थांबले तिथे. मस्त आहे. होम टूर दाखवतो आमचा, रूम टूर इन शॉर्ट. हे आहे रूम, हा आहे बेड किंग साइज, फॅन, वॉशरूम आणि मी चार्जर पॉवर बँक लावला आहे चार्जिंगला कारण बॅटरी लो होणार. आणि लास्ट हा आहे विंडो. ही विंडो इथनं डायरेक्ट व्ह्यू. हा व्ह्यू आम्हाला कंटिन्यू भेटणार आहे बेडरूममधनं. तुम्हाला इथे मस्त बसून झोपून आपण हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. तर असा आहे आमचा रूम, त्यासोबत वॉशरूम पण अवेलेबल आहे प्रॉपर. आम्हाला पॅकेजमध्ये इन्क्लूड केलेलं सगळं, ऑलरेडी बुक करून ठेवलेलं, त्यामुळे आम्हाला लवकर बुकिंग भेटली आणि 1चा टाईम होता म्हणून आम्ही लवकर आलो. ऑलमोस्ट आम्हाला बघा सांगतो मी तुम्हाला, बोर्ड्समध्ये जात आहे. ऑलमोस्ट आम्हाला 4 तास लागले. 4 तास फ्रॉम टेकडे टू LEP. तर 4 तासामध्ये आम्ही आलो. नुसतं बसून नुसतं घाट हेडेक झाला पुरं. मग नारळ पाणी पिलं थोडं, ते बघितलं असणार तुम्ही. आणि आता आले हाऊस बोटला. बरोबर 1ला पोचलो. 1चा टाईम आहे आणि बरोबर 1ला पोचलो. तर आता ते बोलले, मी त्या माणसाशी बोललो मी त्यांच्या. ते बोलले की 1:45, आता वाजले आहेत 1:30, 1:45ला लंच स्टार्ट होईल. नंतर मग हळूहळू बोट चालवणार आणि 5 वाजता परत इथे थांबणार. तर मी तुम्हाला तो व्ह्यू पण दाखवणार आहे. तर मी चार्जिंग करून घेतो मोबाईल. नमस्कार मंडळी, आता मी मस्त फ्रेश वगैरे झालो. आता मस्त आराम करतोय. आता जेवायला जाऊ थोडं वेळ. तर आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की असं बोट वगैरे फिरणार आहे. आम्हाला वाटलं एका जागेवर हॉल्ट असणार, पण हॉल्ट नाही आहे. आता ही बोट निघणार, पूर्ण राऊंड मारून ती 5 वाजता परत इथे येणार, पाऊस नसेल तर. 6पर्यंत. हां, जर 6पर्यंत येईल. आणि मग तिथे आम्ही थांबणार, शॉपिंग करायचं. इथे ऑप्शन्स आहेत, काहीतरी घेऊ शकतो तिथे छोट्या बोटमधनं. मग आम्हाला छोट्या छोट्या गल्लीमधनं फिरवणार, म्हणजे पाण्यामधून. तर ते छोटे बोट असणार, तर ते पण एक्सपिरियन्स करू आपण. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची बोट चालू झालेली आहे, कारण व्हायब्रेशन होतं. बोट चालू झालेली आहे आणि आता आम्हाला जेवायला बोलवणार आहे. आणि आता मी जेवणार आहोत फिश. आणि पेलीची नागिन निघाली, मुन्नावर डोळा लागला. तुम्हाला पूर्ण व्ह्यू बाकीचा भेटू. आज कंटेंटच कंटेंट आहे. आम्ही जेवायला, हा व्ह्यू बघा, टर्न मारते. हे आहे मिरर. आता आम्ही चाललोय जेवायला. हे आहे पूर्ण वरचा डायनिंग एरिया. तर मंडळींनो, आता आम्ही आलो आहे जेवायला. तर आता आज आम्ही खातोय फिश, कारण आम्हाला फिश भेटले नव्हते 2 दिवस. कारण तिकडे होते फिश, पण एवढे काही टेस्ट नाही लागले. तर आजची फिश बघू कशी होते. आणि हे बघा आमचे खात. तर ही आहे आमची डिश. मी घेतलं आहे राईस, फिश आणि सलाड. थोडीशी आमटी कसली आहे मला पण नाही माहिती, पण ठीक आहे. सांबर. त्याच्याने घेतले चपाती, पापड आहे का तो? फुलका, राईस पापड, राईस, वालीची भाजी, कोबीची भाजी आहे, कर लो पहिले. शिंदे लोणचं आणि टूना फिश, नाही मला माहिती कोणता फिश. आणि ही बॉटल बघा समुद्रातली. आणि हा व्ह्यू समोर. फोटोशूट असेल. चांगलं आहे, मस्त आहे जेवण. मस्त नाही, चांगलं आहे. चांगलं आहे. थोडं फोटोशूट करू आणि हा व्ह्यू. तर थोडं फोटोशूट करू स्टार्टिंगला. जिथून बोट हँडल करतात, म्हणजे चालवतात, जिथून बोट चालतं तिथे आपण जाऊ, तिथे फोटोशूट करू. तिथे मस्त व्हिडिओ आहे. मला माईक लावायचं आहे.
तर मित्रांनो आता आम्ही मध्य सी मध्ये आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आता दोन्ही साईडनं जमीन आहे, लँड आहे आणि मध्ये आम्ही बोट घेऊन चाललोय. तर सेंटर एकदम आणि बोट्स एवढे आहेत ना, नाही म्हटलं तर 20, 25, 30 बोट्स आहेत. काही बोट जातात, काही बोट्स येत आहेत. तर तुम्ही बघू शकता साईडला आमच्यासोबत खूप बोट्स आहेत. तर पाऊस खूप म्हणजे पावसाचं वातावरण होतं, पण नशीब पाऊस नाही पडला, ऊन पडलं थोडं, त्यामुळे जरा मजा येईल. आता थोडी शॉपिंग वगैरे थांबायचं आहे म्हणतात, किंवा छोटी बोटिंग करायची असं ग्रुपने, तर ते बघू जर पॉसिबल आहे तर. 10 लोक असतील तर समथिंग 400-300 पर पर्सन असं काहीतरी पडतं. जर ते असेल तर ते करू, नाही तर मग प्रायव्हेटसाठी परवडत नाही, कारण 1,500 रुपये सांगतात प्रायव्हेट दोघांसाठी. तर दोघांसाठी नको आहे मला. आणि ही तर बोटच आहे तसं, पण ते बोटिंग करणं वेगळं काही फरक नाही पडत, त्यामुळे मग म्हटलं बघू. तर तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ, अजून खूप आहे व्हिडिओमध्ये काय काय. फोटोज क्लिक करतो थोडे आणि भेटू परत तुम्हाला थोड्याच वेळात. हॉल्ट आहे आता. छोट्या बोटमधनं आपण चाललो आहे दुसरीकडे, म्हणजे छोट्या बोटवरनं छोट्या छोट्या गल्लींमधनं आपल्याला सेपरेटली नेणार आहेत. अभी मजा आएगा ना भिडो. तर बघू इथे काय काय होतं. मी चुकून जर जिंबल आणला, जिंबल ठेवायचं होतं, पण परत सगळं लॉक वगैरे सगळं करावं लागेल, त्यापेक्षा डायरेक्टली घेऊन जाऊ, कॅरी करू, काय ऑप्शन. चला भेटू आपण डायरेक्टली. बोटची आहे ही बोट आहे. चल व्ह्यूचा आनंद घेतोय आम्ही छोट्या बोटमधनं. व्हिडिओ बनव. तर आम्ही व्हिडिओ बनव. ॲक्च्युली ॲक्च्युली आपण महाबळेश्वरला आम्ही गेलो तेव्हा मी सगळे 4-5 जण होतो, पण तेव्हा तो व्ह्यू वेगळा होता. वगैरे हां, लाईव्ह जॅकेट होतं तेव्हा. फोटो लाईव्ह जॅकेट नाही आहे, जे आहे ते गणपती बाप्पा मोरया. ही आहे आमची बोट, मोठी बोट, तिथे आम्ही आज स्टे करणार आहोत. आणि त्या साईडनं जाऊन आता आम्ही बोटमध्ये चढणार परत. कशी मेंटेन करतात, मागे सगळं जनरेटर आहे. आता इथे आम्ही उतरणार आणि बोटमध्ये जाणार आहे. फोटोग्राफर बघा, आमचे फोटोग्राफर नुसते फोटो काढते, नुसते फोटो फुल. काल असं सीन झाला की आम्हाला फोटो डिलीट करून ते फोटो काढायचे होते, आणि आज एवढा स्टोरेज आहे मॅडमकडे की जाम स्टोरेज आहे. आज कसं आहे का तुझी स्टोरेज? मला पण आपण कसं फोटो निकालना है बाई. आम्ही बसलोय फ्रंट सीटला, एकदम मजा येते. पण सनसेटचा व्ह्यू पण भारी आहे. पैसा शेवटी एकदम हे आहे, पैसा वसूल आहे.